कुरकुरीत पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो। महिनाभर टिकणारी ही मुगाच्या डाळीची मटरी कसं करायचं ते पाहूया। तर इथे मी 1.5 कप इतकं मुगाची डाळ स्वच्छ धुवून 3 तासापूर्वी भिजत ठेवलेलं होतं। यामधलं पाणी काढून थोडंसं रवाळ असं मिक्सरला फिरवलेलं आहे। पाव कप रवा, पावडर मसाले टाकून घेतलेला आहे, कसुरी मेथी, जिरे आणि ओवा, त्याचबरोबर काळे तीळ आणि चवीपुरतं मीठ, 4 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे। सगळं मिक्स करून यामध्ये मावेल एवढं आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे, झाकण लावून बाजूला ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला साठा तयार करून घेण्यासाठी इथे मी मैदा आणि तूप टाकून घेतलेला आहे, छान व्यवस्थित फेटून घेतलेला आहे। नेहमीच्या चपातीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे, त्यानंतर यावर तूप लावून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रोल करून घ्यायचं आहे। त्याचे छोटे उंडे तोडून आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे। त्यानंतर मध्यम गॅसवर हे मठरी छान तळून घ्यायचं आहे। यावर सगळे पावडर मसाले टाकायचं, म्हणजे चवीला खाते वेळेस मस्त लागते। डिटेलमध्ये